चला आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन या व्हिडिओला एक लाईक करा। 17वा 18वा आणि 19वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा 4,500 रुपये थेट GR प्रसिद्ध झाला। GR प्रसिद्ध होताच लगेच जे काही रक्कम आहे 4,500 रुपयाची ही रक्कम देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पाठवण्यात आली। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, मोठी खुश खबर आहे राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी। व्हिडिओ पूर्ण बघा, एक एक माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजावून सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण हप्त्याची वाट बघत होते ना, निवडणूकमुळे 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता आता थेट तुमच्या खात्यामध्ये बहिणींनो, म्हणजे 1500 1500 आणि 1500 तीन वेळेस 1500 1500 झाले 4,500 4,500 रुपये थेट खात्यामध्ये त्याचा GR आलेला आहे। GR बघा, GR येताच हप्ता देखील खात्यामध्ये टाकण्यात आला। आता किती बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला त्याविषयी माहिती आपण समजून घेणार आहोत। आणि एक धक्कादायक अपडेट समोर आलेले आहे, भरपूर लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे। तर एक यादी आलेली आहे, हप्ता ज्यांचा बंद झाला त्यांची यादी आलेली आहे। ती यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते चेक करून घ्या, अन्यथा तुमचा पण लाभ बंद होऊ शकतो। बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती तुम्हाला सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये। राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजना। योजनेमार्फत दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये दिले जातात, परंतु यावेळेस 17वा 18वा आणि 19वा हप्ता 4,500 रुपये बहिणींनो खात्यामध्ये। हे बघा, तसेच 100 किंवा 200 रुपये देऊन तुम्हाला एक काम करावं लागणार आहे। आणि हे काम कोणत्या बहिणींना करावं लागणार आहे ते सांगतो मी तुम्हाला। 100-200 रुपये खर्च लागणार आहे आणि ते काम तुम्हाला पटकन करून घ्यायचं आहे। तसेच किती बहिणी अपात्र झाला, किती बहिणींचा लाभ बंद झाला त्याबद्दल यादी तुम्हाला दाखवतो। तसेच भरपूर बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि महत्त्वाच्या टॉप बातम्या, अत्यंत महत्त्वाच्या टॉप बातम्या देखील आहेत, त्या बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजे आजचा हा व्हिडिओ फार दमदार आहे, कामाचा व्हिडिओ आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी। ओके, तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वाचा आहे बहिणींनो। ओके, चला एक एक अपडेट आपण समजून घेणार आहोत आता सिंपल सोप्या भाषेमध्ये। हे बघा, तुम्ही सर्वजण वाट बघत होते, ज्या हप्त्याची तुम्ही एवढ्या दिवसांपासून वाट बघत होते, तर हप्ता येईल असं सांगितलं जात होतं, परंतु हप्ता काही आला नाही। परंतु आता हप्ता जमा होणे सुरू झालेला आहे। GR प्रसिद्ध होताच राज्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे आजपासून। तर आज भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आलेला आहे आणि जेव्हा पण हप्ता येतो तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती SMS येतो बहिणींनो। तर SMS प्राप्त झालेले आहेत, भरपूर बहिणींना आता SMS प्राप्त झालेले आहेत, त्याविषयी पण आपण सर्व माहिती ते समजून घेणार आहोत, काही टेन्शन घेऊ नका। तुम्हाला चांगलंच माहीत आहे, सर्व माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते, सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलं जातं। माझी एकच विनंती असते, तुम्ही एक काम करा, या व्हिडिओला आताच लाईक करा। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला लाईक करा, तुम्हाला पुढे वेळ भेटणार नाही, कारण पूर्ण कामाचे अपडेट आहेत, टॉप अपडेट आहेत सर्व काही, आणि तुम्हाला कुठेच या अपडेट पाहायला भेटणार नाहीत। त्यामुळे पटकन तुम्ही या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल ना बहिणींनो, तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। बघा आता सर्व अपडेट, चला आता एक एक माहिती तुम्हाला सांगतो मी, लक्षपूर्वक ऐका बहिणींनो मी काय सांगत आहे। आता एक काम करायला सांगितलेलं आहे, सर्व बहिणींना करायचं आहे की किती बहिणींना करायला सांगितलेलं आहे हे बघा। ही समस्या असेल तुमची तर तुम्हाला आता 100 किंवा 200 रुपये खर्च करून हे काम पटकन करून घ्यायचं आहे, नाहीतर हप्ता बंद होऊ शकतो। ते काम काय आहे ते सांगतो तुम्हाला। भरपूर बहिणींना ते काम करावं लागणार आहे अशी अपडेट आता आलेली आहे, सांगतो त्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका। ओके, तसेच सोन्याचे भाव संदर्भात अपडेट आहे, इतर अजून महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत त्या बातम्या पण सांगतो। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे,
अखेर 17वा 18वा हप्ता राज्यातील बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झालं. आणि बघा के वाय सी ज्यांनी केलेली नाही त्यांनी KYC पटकन करा, अन्यथा हप्ता तुम्हाला भेटणार नाही. 31 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे तुम्हाला KYC करण्यासाठी. तर 31 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण करा, कंप्लीट करा, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो. बरं, KYC सर्वांना करावीच लागणार आहे. तर ज्यांनी अजूनपर्यंत KYC केले नाही त्यांनी KYC करा. अत्यंत महत्त्वाची अपडेट होती ही KYC संदर्भात. चला पटापट KYC कंप्लीट करा. 31 डिसेंबर ही तारीख आहे. आणि तुमचे पण काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून मला सांगा, म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला भेटून जातील. ओके बहिणींनो, चला राज्यातील सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी 17वा 18वा 19वा हप्ता 4,500 रुपये खात्यामध्ये GR प्रसिद्ध. तसेच काही महत्त्वाच्या टॉप बातम्या, प्रश्नांची उत्तरे सर्व आता आपण इथे नॉन स्टॉप बघणार आहोत. इथून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता चला बहिणींनो, आता इथून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सर्व माहिती मी तुम्हाला देतो. एक माहिती फार महत्त्वाची आहे राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी. हे बघा, आता पहिले एक अपडेट तुम्हाला सांगतो मी, लक्षपूर्वक ऐका. हे बघा, राज्यातील 2,59,00,000 लाडक्या बहिणींमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 11,09,000 महिला होत्या. पण योजनेच्या निकषानुसार झालेल्या पडताळणीत आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाखांवर महिलांचा लाभ बंद झाला आहे. बघा, सोलापूर जिल्ह्यात तर जवळपास 2 लाखांवर महिलांचा लाभ बंद झालेला आहे. तर कशामुळे? तर आता बघा, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्यांचा लाभ बंद होणार आहे. त्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणीला 31 डिसेंबरपर्यंत KYC करावी लागणार आहे. ज्यांची KYC राहिली त्यांचा लाभ बंद होऊ शकतो. आणि महत्त्वाचं, ज्यांची आता KYC झालेली आहे आणि बघा, शासन ही KYC पडताळणी का करत आहे? कारण KYC तुम्ही जरी केली ना, सर्व माहिती शासनाकडे जात आहे. शासनाकडे तुमच्या पतीचा आधार क्रमांक जातो. पती किंवा वडिलांचं तिथे आधार कार्ड टाकण्याचे ऑप्शन असतो, तुमचा आधार कार्ड टाकण्याचा ऑप्शन दिलेला असतो. तुमचा आधार कार्ड किंवा पतीचा आधार नंबर तिथे वरती जातो आणि तिथे चेक होतं की तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का. 2.5 लाखपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ऑटोमॅटिकली तुमचा हप्ता बंद केला जात आहे. पुढे बघा, तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. 2 महिन्यातच राज्यातील 2.5 कोटीहून अधिक महिलांनी योजनेसाठी अर्ज केले. त्यात सरकारी नोकरदार महिला, पुरुष प्राप्तिकर भरणाऱ्या महिला, 4 चाकी वाहने असलेल्या, 21 पेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला, केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनीही अर्ज केले. त्यांना सुरुवातीला 3-4 महिने लाभ मिळाला, परंतु आता बघा, पण त्यानंतर निकषाच्या आधारावर पडताळणी सुरू झाली आणि राज्यातील सुमारे 52 लाखाहून अधिक महिला अपात्रतेच्या यादीत आल्या. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 2 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी आहेत, ज्यामध्ये त्या अपात्र झालेल्या आहेत. ओके, कशामुळे अपात्र झाला? तर काही बहिणी त्यामध्ये 4 चाकी वाहन होतं, इन्कम टॅक्स भरणाऱ्या बहिणी होत्या, तसेच सरकारी कर्मचारी, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न होतं, तर यामुळे अपात्र करण्यात आलेलं आहे. आता KYC नंतर सर्व लाभार्थ्यांची माहिती आयकर तथा प्राप्तिकर विभागाकडे दिली जाणार आहे. आणि त्यानंतर योजनेच्या निकषानुसार 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या सर्वच लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद होणार आहे. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांचा लाभ बंद होईल. ओके, तर सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आता मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, 100 किंवा 200 रुपये देऊन तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे. तर कोणत्या बहिणींना ते काम करून घ्यायचं आहे? बघा, KYCला द्यावे लागतात 100-200 रुपये. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना KYC करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर ज्या महिलेचा पती मयत झाला आहे त्यांना पतीचा मृत्यू दाखला, तर ज्या अविवाहित तरुणीला वडील नाहीत तिला वडिलांचा मृत्यू दाखला गावातील अंगणवाडी सेविकेकडे द्यावा लागणार आहे. त्यासोबत
एक अर्ज देखील लाडक्या बहिणीला द्यावा लागणार आहे. KYCसाठी महा ई सेवा किंवा आपले सरकार सेवा केंद्रात 100 ते 200 रुपये द्यावे लागत आहेत. बघा तिथे तुम्हाला एक फॉर्म पण एक अर्ज देखील लाडक्या बहिणींना द्यावा लागणार आहे. ज्यांचे पती आणि वडील हयात नाही, फक्त त्यांच्यासाठीच आहे. हे त्यांच्यासाठीच एक अर्ज लागणार आहे आणि पती वडील यांचा मृत्यूचा दाखला लागणार आहे. ते तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही देऊ शकता. ओके, तर त्यासाठी 100 किंवा 200 रुपये महा ई सेवा केंद्रातून तुमच्यापासून घेत असतील तर ते देऊन तेवढं काम करून घ्या, म्हणजे तुमची KYC होऊन जाईल. पुढे बघा, KYC मुदतीत करून घ्यावी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत KYC करून घ्यायची आहे. त्याशिवाय योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही. योजनेच्या निकषानुसार पात्र असलेल्या महिलांना योजनेचा लाभ कायमचा मिळणार आहे. ओके, ज्यांची KYC झाली त्यांना काही टेन्शन नाही, परंतु ज्यांची बाकी असेल त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत KYC पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आलेले आहेत. आणि महा ई सेवा केंद्रामध्ये आता तुम्हाला 100-200 रुपये जरी द्यावे लागत असेल तर देऊन ते काम पटकन करून घ्या. हे बघा, लाडकी बहीण योजनेचा जो काही KYC आहे ती KYC तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण करू शकता. ladkibahin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही KYC करू शकता. आता ज्यांना मोबाईलवरून जमतं त्यांनी करून घ्या, नाहीतर बाकीच्यांनी ग्राहक केंद्रावरती महा ई सेवा केंद्रावरती जाऊन सरकार सेवा केंद्रात जाऊन तुम्ही ते करून घ्या. तिथे 100-1 रुपये जर लागत असेल तर ते देऊन तुम्ही पटकन KYC पूर्ण करा, कारण ते फार गरजेचे आहे. 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी करून घ्यायचं आहे. ओके, चला पटापट तुम्ही सर्वांनी KYC करा. एखादा महिनाच आता उरलेला आहे KYCसाठी. KYC राहिली तर मग पुढे मुदतवाढ भेटणार नाही, बरं, हप्ता तुमचा बंद होऊ शकतो. त्यामुळे पटकन KYC पूर्ण करून घ्या. चला आता 17वा, 18वा, 19वा हप्त्याबद्दल आपण माहिती समजून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आता सर्वांनी लक्षपूर्वक ऐका, आता ती माहिती फार कामाची आहे. राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी फार महत्त्वाची माहिती आहे. बघा ती माहिती आता तुम्ही सर्वांनी. चला, आता मी सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलं होतं बहिणींनो, हे बघा 17वा, 18वा, 19वा हप्ता. तर चला याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगतो. हे बघा 17वा, 18वा, 19वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 2026 या 3 हप्त्याचे एकत्र 4,500 रुपये तुम्हाला मिळतील अशी अपडेट सर्वजण तुम्ही बघत आहात. आणि तुम्हाला बघा सर्वीकडे यूट्यूब चॅनल किंवा इतर सोशल मीडियावरती त्या संदर्भात तुम्ही अपडेट बघत आहात. आणि बघा एका बहिणीने प्रश्न पण विचारलेला आहे की 17वा, 18वा हप्ता आला नाही म्हणून कृपया मला पाठवा अशी माझी आपणास नम्र विनंती आहे, असं एका बहिणीने विचारलेलं आहे. तर बघा मी तुम्हाला याचं उत्तर देतो, काही टेन्शन घेऊ नका. 17वा, 18वा, 19वा हप्ता या 3 महिन्याचे हप्ते एकत्र येणार नाही असा कुठलाही GR आलेला नाही बहिणींनो. ना 4,500 रुपये तुम्हाला भेटणार नाहीत. परंतु एक अजून तुमच्यासाठी खुशखबर आहे, तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होतील, नाहीतर 1,500 रुपये. ही 2 अपडेट सध्या आता व्हायरल झालेल्या आहेत, सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आणि जे काही सूत्र आहेत ते सर्व विश्वसनीय सूत्र आहेत. वरून माहिती आलेली आहे की निवडणुकीमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये जमा तुमच्या खात्यामध्ये आता होणार आहेत. आणि बघा आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला 1,500 रुपये सुरू झाले की 3,000 रुपये सुरू झाले. मला ते कमेंट करून सांगायचं आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता आता जमा होणार आहेत. एकतर 3,000 रुपये जमा होतील, एकतर 1,500 रुपये जमा होतील. मग तुम्हाला 1,500 जमा झाल्यात की 3,000 जमा झालेत ते मला कमेंट करून सांगायचं आहे बहिणींनो. ओके, तुम्हाला 4,500 रुपये भेटणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. जे खरं आहे तेच. सुरुवातीला मी तुम्हाला बोललो ना तसं भरपूर जण तुम्हाला सांगत आहेत, परंतु तसं नाही. ते 4,500 रुपयेचं तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला जवळपास बघा बहिणींनो इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, एकतर तुम्हाला 3,000 रुपये नाहीतर तुम्हाला 1,500 रुपये. आलं लक्षात? 3,000 रुपये जरी 17वा 18वा हप्ता आला तर खूप बरं आहे, नाहीतर 1,500 रुपये तर कुठे गेले नाहीत. हे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. चला सर्व प्रश्नांची उत्तरे पण आपण बघून घेऊ इथे. तर बघा माझ्याकडे काही पण प्रूफ नाही आहे सर. नवरा म्हणजे नवरा म्हटलेलं आहे ते, नवरा पण नाही आणि वडील पण नाही, म्हणजे पती पण नाही आणि वडील पण नाही असं त्यांचं म्हणणं आहे. 25 वर्ष झालं मला काय म्हणलेलं आहे, म्हातारी आई आहे आणि माझ्याकडे फक्त आधार कार्डच आहे. हे बघा तुम्ही पती किंवा वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र पहिले ते काढून घ्या.
ते तुमच्या गावात कोणी एखादा व्यक्ती कोणी असेल मोठं त्यांना विचारून ते तुम्ही काढून घ्या, नाहीतर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्याची माहिती घेऊ शकता की मृत्यूचं प्रमाणपत्र काढायचं आहे म्हणून. ते तुम्हाला ते मृत्यूचं प्रमाणपत्र काढून देतील. ते तुम्हाला KYCसाठी उपयुक्त असणार आहे. ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे, तरच तुमची KYC होईल. तर दुसरा प्रश्न आहे, सर मी आज KYC करून आले तर प्लीज कधी येणार? तर हप्ता अचानकपणे कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. माझी KYC झाली नाही, कशी करायची? तर ladkiben.maharashtra.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही KYC पूर्ण करायची आहे. 17वा 18वा हप्ता संदर्भात हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर 17वा 18वा हप्ता नाही मिळत आहे. फक्त तुम्हाला एकतर 17वा हप्ता मिळेल, नाहीतर एक 18वा हप्ता आहे. 2 महिन्याचे हप्ते येऊ शकतात. आणि हप्ता आता कोणत्या क्षणी खात्यामध्ये जमा होणे सुरू होणार आहे. कब तक मिलेगा दादा प्लीज? तर कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल बहिणींनो. ओके, चला सर्व प्रश्नांची उत्तर भेटली. आता बघा महत्त्वाच्या अपडेट, ताज्या बातम्या. चला लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगितलेली आहे. आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहिती फार महत्त्वाची आहे. हे बघा, सोन्याचे भाव संदर्भात सर्वात मोठी अपडेट. ही अपडेट फार महत्त्वाची आहे. सोन्याचे भाव उतरले अशी अपडेट आहे. काय आहे अपडेट बघा. हे बघा, तर गोल्ड प्राइस टुडे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण. 10 ग्रॅमचे भाव एका झटक्यात एवढ्या रुपयांनी खाली आले. बघा, सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्यासाठी आज दिलासा देणारी बातमी आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची कमी झालेली शक्यता आहे. भूराजकीय तणाव कमी झाल्यामुळे आज भारतीय बाजारात सोने चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली. हे बघा, तर 24 कॅरेट सोनं रविवारचा बंद भाव आणि आजचा भाव बघा 1,25,130, घसरण 710 रुपये झालेला आहे. 22 कॅरेट सोन्यामध्ये पण बघा आजचा भाव 1,14,700, घसरण 650 रुपयाची झालेला आहे. 18 कॅरेट सोन्यामध्ये पण बघा आजचा भाव जो आहे 93,850, 530 रुपयाची घसरण इथे पाहायला मिळत आहे. त्यानंतर प्रति ग्रॅम, आता 1 ग्रॅम सोन्याची किंमत आपण बघणार आहोत. 1 ग्रॅम सोन्याची किंमत. ओके, 1 ग्रॅम सोन्याची किंमत बघा आता 24 कॅरेट ओरिजिनल सोन्यामध्ये बघा आजचा भाव 12,513, जवळपास 12,500 रुपये आता सोन्याचा भाव आहे आता सध्या तरी या हप्त्याचा. ओके, 12,500 रुपये झालेला आहे. त्यानंतर 22 कॅरेट सोन्यामध्ये बघा आजचा भाव 11,470 आहे. 18 कॅरेट सोने प्रति ग्रॅम आजचा भाव 9,385 रुपये आहे. तसेच चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोनेच नव्हे तर चांदीच्या दरातही आज घसरण नोंदवली गेली आहे. रविवारचा दर प्रति किलोग्रॅम 1,64,000 आणि आजचा दर प्रति किलोग्रॅम 1,63,000, घसरण बघा 1,000 रुपयाची. ओके, 1,000ची घसरण चांदीमध्ये पण. ठीक आहे, सोन्याचे भाव आपण इथे समजून घेतले. सोन्याचे भाव फार आता म्हणजे एवढे तर काही जास्त उतरले नाहीत. जवळपास 500-700 रुपयापर्यंत घसरण होत असते. हे बघा 710 रुपयाची घसरण झालेली आहे. 710 रुपयाची घसरण सोन्याच्या भावामध्ये. ओके, चला ही बातमी समजली, फार महत्त्वाची बातमी ती. बातमी नंबर 2 बघा, सर्व कामाच्या बातम्यात पुढील बातमी बघा बहिणींनो. चला बातमी नंबर 2 आहे. बातमी नंबर फार महत्त्वाची आहे 2. हे बघा, गॅस सिलेंडर घेण्याचे नियम आता बदलले. आता प्रत्येक ग्राहकाला करावी लागणार ही नवीन प्रक्रिया, नाहीतर होऊ शकतो त्रास. संपूर्ण माहिती जाणून घेऊया. हे बघा, तुम्ही पण आता गॅस सिलेंडर वापरत असाल. सर्वच जण गॅस सिलेंडर वापरतात, त्यामध्ये कुठलंही असं हे नाही. गॅस सिलेंडर रिफिलिंगसाठी आता आधारित KYC आणि OTP प्रणाली काटेकोरपणे लागू करण्यात आले आहे. बघा, तर ऑइल कंपन्यांनी सर्व गॅस एजन्सींना स्पष्ट आदेश दिले असून प्रत्येक ग्राहकांसाठी KYC अनिवार्य करण्यात आले आहे. आता सर्वांना KYC करावी लागणार आहे. सिलेंडर मिळताना उपभोक्त्याने डिलिव्हरी मॅनला 1 टाईम पासवर्ड OTP देणे अधिक आवश्यक आहे. ग्राहकाने OTP दिला नाही तर त्याला सिलेंडर दिला जाणार नाही, असं स्पष्ट निर्देश करण्यात आले आहेत. आता
तुम्हाला जेव्हा गॅस सिलेंडर मिळत जाईल तेव्हा ते तुम्हाला OTP विचारत जातील आणि ते OTP तुम्हाला द्यावा लागणार आहे. नाही दिलं तर मग तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही असं इथे सांगण्यात येत आहे. खाद्य विभागाच्या माहितीनुसार गेल्या 1.5 वर्षापासून ग्राहकांना म्हणजे 1.5 वर्षापासून ग्राहकांना eKYC अपडेट करण्यासाठी सतत आव्हान करण्यात येत होते, मात्र त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. आतापर्यंत फक्त 60 ते 65% उपभोक्त्यांनीच eKYC पूर्ण केले आहे. यामुळे सिलेंडर रिफिलिंग प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता निर्माण होत नव्हती. त्यामुळे आता हा नियम कडक पद्धतीने लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. OTP आधारित डिलिव्हरी प्रणाली सुरू झाल्यामुळे भविष्यात गॅसची कालाबाजारी, फर्जी बुकिंग आणि गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात रोखता येणार आहे. म्हणूनच ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ओके, पुढे बघा. तर गॅस वितरकांची सर्व ग्राहकांना विनंती. बघा आता विनंती काय करण्यात आली आहे, तर गॅस वितरकांनी सर्व ग्राहकांना आव्हान केले आहे की त्यांनी आपले eKYC शक्य तितक्या लवकर अपडेट करून घ्यावे. तसेच गॅस सिलेंडर मिळताना डिलिव्हरी मॅनला OTP देणे बंधनकारक आहे. हा OTP सिलेंडर बुकिंगच्या वेळीच उपभोक्त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवला जातो. ओके, जर OTP उपलब्ध नसेल तर वितरण प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. ओके, तर अत्यंत महत्त्वाची अपडेट होती ही अपडेट, ही बातमी पण तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. ज्या पण मी तुम्हाला बातम्या सांगत आहे या बातम्या सर्वसामान्य जनतेसाठी फारच महत्त्वाच्या आहेत. या बातम्या तुम्हाला कोणीच सांगत नाही. तुम्ही न्यूजवरती पण बघत नसाल या बातम्या, मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलचे व्हिडिओ पूर्ण बघत चला. फार महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो मी. हे बघा, बातमी नंबर 3 आहे, शेवटची बातमी आहे. एवढी शेवटची बातमी बघा. रेशनमध्ये किती व कोणते धान्य मिळणार हे आता थेट मोबाईलवर SMS द्वारे कळणार. आता तुम्हाला बघा रेशन धान्य मिळतं, ते तुम्हाला किती धान्य मिळणार आहे हे तुमच्या थेट मोबाईलवरती समजणार आहे. किती व कोणते धान्य तुम्हाला भेटणार आहे तर दर महिन्याला हे तुम्हाला कळणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे बघा. तर रेशन कार्ड धारकांच्या मोबाईलवर आता धान्याचा हिशोब थेट SMS द्वारे मिळण्यास सुरू झाले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून कार्डधारकांना ही माहिती मोबाईलवर पाठवली जात आहे. ही सुविधेची नुकतीच सुरुवात झाली असून पुरवठा विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. हे बघा, नोव्हेंबरमधील धान्य वाटपासंबंधी अनेक लाभार्थ्यांना असे SMS आले आहेत. या मेसेजमध्ये धान्याचा कोटा स्पष्टपणे नमूद केला आहे. त्यामध्ये ज्वारी, गहू आणि तांदूळ या धान्य प्रकाराचा प्रत्येक लाभार्थ्याला किती किलो वाटा मिळाला आहे हे दिलेले आहे. आदेशानुसार हा कोटा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भारत सरकारच्या पूर्णपणे निशुल्क दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे. धान्य घेतल्यानंतर पावती घेणे बंधनकारक असल्याचेही संदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ओके, हे बघा, तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक देखील उपलब्ध झालेला आहे. हे बघा, तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक आहे 1800224950 आणि 1967 उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. या सोयीमुळे रेशनचा व्यवहार अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. हे बघा, तसेच मेरा रेशन ॲपही उपयुक्त. जर काही कारणास्तव SMS प्राप्त झाला नाही तर मेरा रेशन या ॲपवर आधार क्रमांक वापरून धान्याचा कोटा तपासता येतो. मंजूर धान्य आणि प्रत्यक्ष दिलेल्या धान्यातील फरक ओळखण्यात हे ॲप उपयोगी पडते. ओके, तर अत्यंत महत्त्वाची बातमी होती ही. सर्वच बातम्या आजच्या फार टॉप होत्या, महत्त्वाच्या होत्या. ठीक आहे, आता एक महत्त्वाची अपडेट समजून घ्या फक्त तुम्ही. तर हे बघा, आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे. राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण अपडेट बघितली. 17वा, 18वा, 19वा हप्त्याबद्दल अपडेट मी तुम्हाला सांगितली. त्यानंतर
कोणता हप्ता तुम्हाला दिला जात आहे त्याबद्दल सर्व माहिती समजून घेतलेली आहे. तसेच कोणत्या बहिणींना अपात्र करण्यात येत आहे त्याविषयी माहिती मी तुम्हाला दिली. KYCसाठी तुम्हाला मुदतवाढ देण्यात आली आहे त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला दिली आणि ती मुदतवाढसाठी काय काय तुम्हाला गोष्टी कराव्या लागत आहेत, काही बहिणींना काय काय समस्या अजून येत आहेत आणि त्यांना काय प्रोसेस करावी लागणार आहे त्याबद्दल लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण समजून घेतले. त्यानंतर सोन्याचे आजचे भाव आपण समजून घेतले, किती घसरण झाली काय नाही त्याबद्दल आपण समजून घेतलं. त्यानंतर गॅस सिलेंडर घेण्याचे जे काही नियम आहेत ते बदलले आहेत. OTP वगैरे आता KYC वगैरे संदर्भात नवीन अपडेट आलेले होत्या, ते अपडेट पण मी तुम्हाला सांगितले. तसेच रेशनमध्ये किती व कोणते धान्य मिळणार हे तुमच्या मोबाईलवरती कळणार आहे, त्यासाठी सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली. तसेच काही तक्रारीसाठी तुम्हाला टोल फ्री क्रमांक देण्यात आले आहेत, ॲप देण्यात आले आहे, ते ॲपबद्दल पण मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली. सर्वांना माहीत आहे, यूट्यूब टीमला पण माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. एज्युकेशन पर्पजनुसार आपल्या चॅनलचे व्हिडिओ असतात, शैक्षणिक माहिती संदर्भात आपले व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही हे सर्वांना माहीत आहे. ठीक आहे, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल अँड ऑल सिलेक्ट करा. तर धन्यवाद लाडक्या बहिणींनो, लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी कमेंट करून प्रश्न विचारा. तुमच्या काही समस्या असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि जे तुमचे प्रश्न असतील त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे पटापट कमेंट करा. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.